वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन आंदोलन करू. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला हा इशारा दिला. मुख्यमंत्र्यांनी कधी पाहिलं नसेल असं हे आंदोलन करू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तर कुणबी नोंदी प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलेला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सुद्धा काही आरोप केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बावनकुळे यांची पाठराखण केली होती. मात्र वेळप्रसंगी उग्र आंदोलन करू, तीव्र भूमिका घेऊ असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला. 29 तारखेला एक मतप्रवाह येतोय की आंतरवाली सराटीला आंदोलन करायचं, तर दुसरा मतप्रवाह आहे मुंबईला धडक मारायची गेल्या वर्षीप्रमाणे. यावर नेमकं काय होऊ शकतं? त्याचं काय सांगतात? मुंबई आमची नाही का? कुठं होऊ शकतं? आंतरवाली आमची, मुंबई आमची, विदर्भ आमचा, कोकण आमचा, पश्चिम महाराष्ट्र आमचा, मराठवाडा बी आमचाच आहे, खानदेशी आमचा. आम्ही कुठं बसू शकतो? डोंगरावर बसू, त्यांना काय करायचं? नाही आम्ही एका बंगल्यावर बसू, सरकारी बंगला आहे, त्याला काय वर्षा काय सरकारी बंगला नाही, मी वर बसून त्याच्यावर पाण्याच्या टाकीवर जमत नाही का? मग काय आमचं आहे ना. आणि मुख्यमंत्र्यांनी काय द्वेष करावा? मला जर वर्षा बंगल्यावर टाकीवर बसत असलं तर बसून द्यावा, त्यांनी यावं उलट तिथं डॉक्टर घेऊन रोज तपासायला. मला काय अडचण आहे त्यांना? मराठी तरी मध्ये मायला फोडूनच नाही, लय काळजी घेतली जरांगे पाटलाची उपोषणाची. वर्षाच्या बंगल्यावर वर्षाच्यावर बसली, वरून तरी मला पोरं दिसते. मी सगळ्याला हात करीत बेस्ट चाललं, मस्त चाललं, बसा मी आहे वर. फडणवीस साहेब माझी काळजी घेतात. पुढे डॉक्टर पण आहेत, मला वाटतं त्याला डॉक्टरही मिळालेली, डॉक्टरेट घेतले नाही वाटतं त्यांनी. कुठून तरी विद्यापीठातून पंचा डॉक्टर तपास नाही करू शकतात, त्यांच्या गळ्यात ते कसलं राहील ट्रीटस्कोप काय तपासताना ते छान होऊन जाईल. गोळ्या औषधं फक्त जनावरांचे देऊ नये, मला माणसाचे द्यावा. यापूर्वी आपलं प्रत्येक आंदोलन झालं त्यावेळी प्रत्येक वेळी राज्य सरकारनं आश्वासन दिलं, मात्र नंतर ही आश्वासनं पाळली नाही, आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे यावेळेचं आंदोलन कसं असेल? छान आंदोलन, छान असं सरकारनं बघण्यासारखं असं. त्यांनी का बघितलेलं बी नसेल आतापर्यंत असं आंदोलन. खूप छान आणि सुंदर आंदोलन होणार आहे. फडणवीस साहेबांच्या शब्दाप्रमाणे आंदोलन होणार आहे. छान, त्यांचे पण छान शब्द आहेत. आंदोलन पण छान सुरक्षित आणि बेस्ट होणार. भातावरती वरण आणि तुंब मस्त छान छान राहणार, चटणी थोडीशी राहणार, त्याला काही अडचण नसणार आहे. खूप छान छान चालणार. चंद्रजीत पाटील, पुढारी न्यूज, कराड.